चला आता क्वेश्चन नंबर सी आपण लक्षात घेऊया. ॲट 15 डिग्री सेल्सिअस द हाईट ऑफ आयफेल टॉवर इज 324 मीटर. 15 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असताना आयफेल टॉवरची हाईट ही 324 मीटर असते. इफ इट इज मेड ऑफ आयरन, जर हे आयफेल टॉवर आयरनचं बनलेलं आहे, व्हॉट विल बी द इन्क्रीज इन लेंथ इन सेंटीमीटर ॲट 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जे 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे हे जर 30 डिग्री सेल्सिअस एवढं झालं तर आयफेल टॉवरची हाईट कितीने वाढेल. म्हणजे थोडक्यात त्या लेंथमध्ये आयफेल टॉवरच्या हाईटमध्ये किती लेंथ इन्क्रीज होईल, किती लेंथ वाढेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि ही जी लेंथ विचारलेली आहे तर ही आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारलेली आहे की सेंटीमीटरमध्ये ती लेंथ किती असेल. मग थोडक्यात आपल्या एक लक्षात आलं असेल की सगळ्या व्हॅल्यू आपल्याला ह्या सेंटीमीटरमध्ये लागतील. ही जी व्हॅल्यू आहे आयरनसाठी, लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 11.5 इंटू 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. ही आयरनसाठी असलेली व्हॅल्यू आहे. तर बघा आता सुरुवात करूया आपण कशा पद्धतीने सोडवता येईल. आधी आपल्याला दिलेलं काय ते आपण लिहून घेऊ. तर इथे आपल्याला 15 डिग्री सेल्सिअस हे सुरुवातीचं टेम्परेचर आहे, म्हणजे इनिशियल टेम्परेचर. म्हणजे थोडक्यात टी आय याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. टी आय इज इक्वल टू 15 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर अजून हाईट 324 मीटर ही सुरुवातीची हाईट आहे 15 डिग्री सेल्सिअसला असणारी. म्हणजे ही कोणती व्हॅल्यू होईल तर इट इज लेंथ. पण कोणती लेंथ? L1 आहे 324 मीटर. इथे समोर घेऊया आपण. L1 इज इक्वल टू 324 मीटर. परत अजून आपल्याला काय काय दिलेलं आहे. व्हॉट विल बी द इनक्रीज इन लेंथ इन सेंटीमीटर ॲट 30 डिग्री सेल्सिअस. 30 डिग्री सेल्सिअस म्हणजे हे कोणतं टेम्परेचर आहे? फायनल. इनिशियल टेम्परेचर हे आहे, फायनल टेम्परेचर हे. म्हणजे थोडक्यात आपल्याला टी एफ ची व्हॅल्यू दिलेली आहे. फायनल टेम्परेचर इज इक्वल टू 30 डिग्री सेल्सिअस. ह्या तीन गोष्टी आपल्याला दिलेल्या आणि विचारलेलं काय? व्हॉट विल बी द इन्क्रीज इन लेंथ. लेंथ किती वाढेल. मग वाढलेली लेंथ त्याला आपण ती कशी काढणार तर L2 मायनस L1. थोडक्यात आपल्याला L2 मायनस L1 ही व्हॅल्यू विचारलेली आहे, ही आपल्याला काढायची आहे. मग हे काढण्यासाठी आपण आता फॉर्म्युला कोणता आहे ते बघू. परंतु त्याआधी एक लक्षात घ्या की इथे आपल्याला सेंटीमीटरमध्ये लेंथ काढायची आणि हे जे डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला, ही जी लेंथ दिलेली आहे हे मीटरमध्ये आहे, तर हे आपल्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. 324 मीटरचे जर आपल्याला सेंटीमीटर करायचे असतील तर आपल्याला माहित आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग आपल्याला इथे 100 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो 324 इंटू 100. आता या 100 ला मी असं सुद्धा लिहू शकतो 324 इंटू 100 च्या ऐवजी मी लिहितो 10 स्क्वेअर. हे झालं आपलं सेंटीमीटरमध्ये डिस्टन्स किंवा लेंथ. आता इथे फॉर्म्युला आपल्याला कोणता यूज करावा लागणार आहे. फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला L2 मायनस L1 काढायचे. त्यामुळे L2 मायनस L1 हे असणारा फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे. L2 मायनस L1 इज इक्वल टू लॅम्बडा इंटू L1 इंटू डेल्टा टी. आता इथे बघा आपल्याकडे कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत आणि कोणत्या नाहीत ते एक वेळा बघून घ्या. L2 मायनस L1 हे आपल्याला काढायचं आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. L1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. आणि डेल्टा टी ची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये. आपल्याला डेल्टा टी च्या ऐवजी टी आय आणि टी एफ हे दोन दिलेलं आहे. मग डेल्टा टी म्हणजे काय आहे. डेल्टा टी इज इक्वल टू व्हॉट टी एफ मायनस टी आय. टी एफ मायनस टी आय. पण इथे टी एफ किती आहे. टी एफ आहे 30 डिग्री मायनस टी आय आहे 15 डिग्री. मग 30 मायनस 15 इज इक्वल टू 15. म्हणजे थोडक्यात आता बघा डेल्टा टी ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 15 डिग्री सेल्सिअस. मग आता सुरुवात करूया. आधी फॉर्म्युला घेऊ. L2 मायनस L1 इज इक्वल टू लॅम्बडा इंटू L1 इंटू डेल्टा टी. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. L2 मायनस L1 हे काढायचं आहे इज इक्वल टू लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 11.5 इंटू 10⁻⁶. त्याला इंटू L1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 324
इंटू 10 स्क्वेअर. लॅम्बडा नंतर L1 दोन्ही लॅम्बडा आणि L1 दोन्हीच्या व्हॅल्यू आपण पुटअप केल्या. आता डेल्टा टी आपण काढलेला आहे 15 डिग्री, म्हणजे याला इंटू 15. एवढं कॅल्क्युलेशन्स तुम्ही केले म्हणजे तुम्हाला L2 मायनस L1 मिळणार. तर करूया आता आपण. इथे आपल्याला 11.5, 15 आणि 324 या तिघांचा मल्टिप्लिकेशन आपण सहज करू शकतो. तर करून घेऊया. 324 इंटू 11.5, 324 इंटू 11.5. मल्टिप्लिकेशन कसं होईल बघा. 5 4 जा 20, 2 इज कॅरी, 5 2 जा 10 प्लस 2 इज 12, 1 is carry, 5 3 is 15 plus 1 is 16. Now take here 0, multiply with 1, 1 4 is 4, 1 2 is 2 and 1 3 is 3. Now again multiply with 1, take here 2 0, 1 4 is 4, 1 2 is 2 and 1 3 is 3. Now add these numbers 0, 6, 12, 1 is carry, 5, 6 and 7 and 3. पॉईंट नंतर 1 प्लेस आहे म्हणून 1 प्लेस सोडून इथे पॉईंट द्यावं लागेल. 3726, 3726 हा आणि हा या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन, हा आलेला आहे 3726. त्याला इंटू परत आता आपल्याला करायचे 15 आणि त्याला मल्टिप्लाय काय आहे 10⁻⁻⁶ मल्टिप्लाय 10 स्क्वेअर. बघा आता या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आपण सहज करू शकतो. 3726 याला मल्टिप्लाय 15, 15चा टेबल तुम्हाला माहित असेलच. 15 6 जार 90, सो टेक केअर 0, 9 इज कॅरी. 15 2 जार 30, 30 प्लस 9 इज 39, सो टेक केअर 9, 3 इज कॅरी. 15 7 जार 105 प्लस 3 108, टेक केअर 8, 10 इज कॅरी. 15 3 जार 45, 45 प्लस 10 55. इथे पॉइंट कुठल्याही नंबरमध्ये नाही त्यामुळे हेच आन्सर राहील. इज इक्वल टू 55,890 आणि याला मल्टिप्लाय आहेत आता 10⁻⁶ इंटू 10 स्क्वेअर. आता इथे बघा आधीच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा बघितलं आपण. हे इंडेक्सचे फॉर्म्युले तुम्हाला माहित आहेत, रूल माहित आहेत. दोघांचा बेस सारखा आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे हे जे इंडेक्स आहेत या इंडेक्समध्ये आपण ऍडिशन करू शकतो. तर इथे ऍडिशन काय होणार बघा. -6 + 2 जर केले आपण -6 + 2 तर काय आन्सर येईल याचं -4. इथे बघा 55,890 याला मल्टिप्लाय 10⁻⁻⁴. आता 10⁻⁻⁴ ने जर याला मल्टिप्लाय केलं तर इथे असणारा याच्या लास्टला असणारा जो पॉइंट आहे हा पॉइंट 4 प्लेस, इंडेक्स 4 आहे म्हणून 4 प्लेस हा डावीकडे सरकेल. म्हणजे थोडक्यात शेवटी आन्सर काय येणार आहे आपलं. हा पॉइंट जर आपण लास्टला असणारा पॉइंट जर 4 प्लेस इकडे नेला तर तो कुठे येणार आहे बघा 1 2 3 and 4. म्हणजे 5 आणि 5 या दोघांच्या मध्ये हा पॉइंट येणार आहे. सो 5.5890 इट इज अवर फायनल आन्सर. 5.5890. तर हे असणार आहे सेंटीमीटर मधलं डिस्टन्स. आता इथे बघा 5.5890 सेंटीमीटर हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. आपण आन्सर लिहिताना नेहमी 1 प्लेस किंवा 2 प्लेस पर्यंतच लिहितो. पॉईंट नंतर L2 मायनस L1 ची ही व्हॅल्यू आहे म्हणजे L2 मायनस L1 इज इक्वल टू फायनल आन्सर काय आपलं 5.5890. तर हा 5च्या पुढे जो 8 आलेला आहे 5 पेक्षा मोठा नंबर आहे त्यामुळे याला एक डिजिटने आपण वाढवून देऊ शकतो. म्हणजे 5.6 सेंटीमीटर. म्हणजे L2 मायनस L1 ची व्हॅल्यू आलेली आहे 5.6 सेंटीमीटर. हे आपलं फायनल आन्सर. बघा आता क्वेश्चन 4 मधील डी एक्झाम्पल आपण समजून घेऊया आधी. 2 substances A and B have specific heat C and 2C respectively. आता इथे A आणि B हे दोन सबस्टन्स आहेत आणि त्या सबस्टन्सची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्या आधारावर आपण आधी A आणि B च्या बाबतीत आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे ते लिहून घेऊया. बघा इथे मग आता एक्झाम्पल मध्ये आपल्याला गिवन काय 2 substances A and B have specific heat. स्पेसिफिक हीट दिलेली आहे आणि स्पेसिफिक हीट आपण C या लेटरने दाखवतो. C and 2C रिस्पेक्टिव्हली. म्हणजे A साठी स्पेसिफिक हीट आहे C आणि B साठी स्पेसिफिक हीट आहे 2C. लिहून घेऊ. A साठी स्पेसिफिक हीट दिलेली आपल्याला C
आणि बी साठी आहे 2C. पुढे इफ ए अँड बी आर गिवन Q अँड 4Q अमाऊंट ऑफ हीट रिस्पेक्टिव्हली, आणि या दोन्ही सबस्टन्सला जी हीट दिली म्हणजे गिवन हीट, तर गिवन हीट दिलेली आपल्याला ए ला दिलेली आहे हीट Q आणि बी या सबस्टन्सला दिलेली हीट 4Q. लिहून घेऊया. ए साठी हीट दिलेली आहे Q आणि बी साठी दिलेली आहे 4Q. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे, द चेंज इन देअर टेम्परेचर इज द सेम. त्यांच्या टेम्परेचर मधलं जे चेंज आहे ते सेम आहे, आणि चेंज इन टेम्परेचर साठी आपण काय यूज करतो, डेल्टा टी. म्हणजे चेंज इन टेम्परेचर इज डेल्टा टी आणि इथे सुद्धा डेल्टा टी. पुढे काय सांगितलेलं आहे, इफ द मास ऑफ ए इज एम, व्हॉट इज द मास ऑफ बी. ए साठी एम हे मास दिलेलं आहे, यांचं मास लिहू. ए साठी एम हे मास दिलेलं आहे आणि बी साठी व्हॉट इज द मास ऑफ बी, बीचं मास काय येईल. तर याच्यासाठी आपल्याला इथं बीचं मास काढायचं आहे, याच्यासाठी आपण एक्स यूज करू. म्हणजे थोडक्यात या एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आणि इथं आपल्याला मासशी रिलेटेड आणि स्पेसिफिक हीटशी रिलेटेड जो फॉर्म्युला दिलेला आपल्याला बुक्समध्ये तो आहे Q इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर बघूया आता या एक्झाम्पल मध्ये. आता आपल्याला दिलेली जी माहिती आहे ती आपण लिहून घेतली आणि या आधारावर आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू. बघा, या एक्झाम्पल मध्ये जे गिवन आहे हे डी नंबरचं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी मी लिहून घेतो डी. यामध्ये जे एक्झाम्पल जे गिवन आहे ते आपण या ठिकाणी लिहून घेतलेले. स्पेसिफिक हीट ए साठी सी, बी साठी 2C. ए साठी गिवन हीट आहे Q, बी साठी 4Q. चेंज इन टेम्परेचर ए साठी डेल्टा टी आणि बी साठी डेल्टा टी सेम आहे दोघांसाठी. मास ए साठी एम आणि बी साठी एक्स. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, शोधायची आहे. तर चला इथे आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहोत. आपण आधी बघितलं Q इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी. हा फॉर्म्युला आपण ए साठी आणि बी साठी दोघांसाठी यूज करून आपण हे व्हॅल्यू काढणार. आधी ए ची जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या आधारावर आपण डेल्टा टी ची व्हॅल्यू काढणार आणि डेल्टा टी ची व्हॅल्यू ही बी मध्ये दिलेल्या माहितीमध्ये पुटअप करून आपण ए ची व्हॅल्यू काढणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ए साठी आपण हा फॉर्म्युला आधी यूज करू. Q इज इक्वल टू, बघा ए साठी आपल्याला दिलेलं काय, Q ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, Qच आहे Q इज इक्वल टू एम, मास साठी एमच दिलेला आहे, इंटू सी स्पेसिफिक हीट इथे सुद्धा सीच दिलेला आहे, इंटू डेल्टा टी. म्हणजे थोडक्यात फॉर्म्युल्यामध्ये जे व्हॅल्यू आहेत, जे लेटर्स यूज केलेले आहेत तेच आपल्याला इथं दिलेले आहेत. तर आपल्याला इथं काढायचं काय, डेल्टा टी. मग डेल्टा टी जर काढायचं असेल तर डेल्टा टी सोबत आलेलं एम इंटू सी याची साईड आपल्याला चेंज करावं लागेल. म्हणजे इथून कॅन्सल करावं लागतील. हे कॅन्सल जर केले, हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, या साईडमध्ये हे डिव्हिजन मध्ये जातील. म्हणजे या ठिकाणी काय तयार होणार, Q अपॉन एम इंटू सी, हे दोन्ही या ठिकाणी डिव्हिजनला गेले, इज इक्वल टू इथे उरलेला आहे डेल्टा टी. म्हणजे डेल्टा टी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली Q अपॉन एम इंटू सी. आता हे केलं आपण ए च्या बाबतीत. आता आपण बी च्या बाबतीत बघूया. फॉर्म्युला घेऊया. Q इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी. इथे जे आपण डेल्टा टी ची व्हॅल्यू काढलेली आहे ही फक्त आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये पिटअप करायची आहे आणि बाकीची दिलेली इथली व्हॅल्यू घ्यायची आहे. तर बघा इथे गिवन हीट किती आहे, Q 4Q. म्हणजे Q च्या ठिकाणी आपल्याला इथे घ्यावं लागतील 4Q इज इक्वल टू एम, मास किती दिलेला आहे काढायचा आहे, एक्स इंटू सी स्पेसिफिक हीट इथे 2C आहे, मग सी च्या ठिकाणी 2C इंटू डेल्टा टी आपला इथे आलेला आहे Q अपॉन एम इंटू सी. मग इथे Q अपॉन एम इंटू सी. आता इथे बघा पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं या ठिकाणी सी आणि हे सी कॅन्सल होणार. उरलेला काय व्हॅल्यू लिहून घेऊ, 4Q इज इक्वल टू 2 इंटू एक्स इंटू Q. म्हणजे काय होणार इथे 2XQ अपॉन खाली काय उरलेलं आहे फक्त एम. आता आपल्याला इथे एक ची व्हॅल्यू काढायची आहे. एक्स या साईड मध्ये आहे, मग एक सोबत आलेले जे बाकीचे नंबर आहेत हे इकडे एक इकडून कॅन्सल करून या साईडला घेऊया. तर इथे बघा आता हा जो डिव्हिजन मधला एम आहे हा आधी आपण इकडे घेऊ, तो मल्टिप्लिकेशन मध्ये येईल. म्हणजे इथे होईल 4Q इंटू एम इज इक्वल टू इथे काय उरणार 2XQ. आता 2 सोबत आलेले परत एक्स आणि Q हे एक्स सोबत आलेले 2 आणि Q हे दोन नंबर सुद्धा आपल्याला इकडे घ्यायचे.
मग 4Q इंटू M अपॉन 2 आणि Q हे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे 2 इंटू Q इज इक्वल टू इथे उरणार X. एवढं आपल्याला सॉल्व्ह करायचं. इथे बघा Q हे कॅन्सल होईल, 2 आणि 4 दोघांना सिम्पलेस्ट फॉर्म करता येईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. काय व्हॅल्यू उरल्या 2 आणि M म्हणजे 2M इज इक्वल टू X. म्हणजे X ची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 2M. थोडक्यात Aचं जे मास दिलेलं आहे याच्या डबल हे Bचं मास असेल, म्हणजे 2M इज इक्वल टू X. हे आपलं फायनल आन्सर. आता क्वेश्चन 4 मधील E हे लास्ट एक्झाम्पल आपण समजून घेऊया. आधी एक्झाम्पल समजून घेऊ आणि नंतर त्याला सॉल्व्ह करू. बघा, वेन अ सबस्टन्स हॅव्हिंग मास 3 kg, एक सबस्टन्स आहे ज्याचा मास हे 3 kg आहे, रिसिव्ह 600 कॅलरी ऑफ हीट, आणि त्याला जर 600 कॅलरीज हीट दिली, इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस बाय 10 डिग्री सेल्सिअस. त्याचं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज होतं जर 600 कॅलरीज एवढी हीट दिली तर. व्हॉट इज द स्पेसिफिक हीट ऑफ द सबस्टन्स. मग त्या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट काय असेल. आता बघा, सोल्युशन काढताना आपण आधी गिवन काय काय आपल्याला दिलेलं काय काय ते लिहून घेऊ. सबस्टन्स हॅव्हिंग मास 3 kg, म्हणजे याचा मास दिलेला आहे 3 किलोग्राम, म्हणजे M ची व्हॅल्यू दिलेली आहे, M फॉर मास, M इज इक्वल टू 3 किलोग्राम. परत काय दिलेलं आहे 600 कॅलरी ऑफ हीट. त्याला जी गिवन हीट आहे, दिलेली हीट आहे ती आहे 600 कॅलरीज, म्हणजे Q ची व्हॅल्यू, Q म्हणजे गिवन हीट, तर Q ची व्हॅल्यू दिलेली आहे तर 600 कॅलरीज, म्हणजे इथे येणार 600 कॅलरीज. त्यानंतर इट्स टेम्परेचर इन्क्रीज बाय 10 डिग्री सेल्सिअस, आणि त्याचं टेम्परेचर कितीने इन्क्रीज झालं तर 10 डिग्री सेल्सिअसनं. मग 10 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे थोडक्यात ही व्हॅल्यू कशाची येईल, डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचरमध्ये किती चेंज झाला तर 10 डिग्री सेल्सिअसचा चेंज झाला, म्हणजे 10 डिग्री सेल्सिअस ही आहे डेल्टा टी ची व्हॅल्यू. नाउ व्हॉट इज द स्पेसिफिक हीट ऑफ द सबस्टन्स. मग या सबस्टन्सची स्पेसिफिक हीट काय. मग स्पेसिफिक हीट साठी आपण कोणतं लेटर यूज करतो, C. थोडक्यात इथे तुम्हाला C ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता इथे लक्षात घ्या, इथे जी M ची व्हॅल्यू दिलेली आहे किलोग्राम मध्ये, हे आपल्याला ग्रॅम मध्ये लागणार आहे, म्हणून 3 किलोग्रामचे जर ग्रॅम करायचे असतील तर 3 इंटू 1000 इज इक्वल टू 3000 ग्रॅम. आता हे सर्व व्हॅल्यू आपण पुटअप करून आपण स्पेसिफिक हीट काढूया. स्पेसिफिक हीट साठी फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे, Q इज इक्वल टू M इंटू C इंटू डेल्टा टी. चला व्हॅल्यू पुटअप करूया. Q ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 600 कॅलरीज, Q च्या ठिकाणी 600 इज इक्वल टू M मास आहे 3000 ग्रॅम इंटू C ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, इंटू डेल्टा टी दिलेला आहे 10. इथे आता आपल्याला C ची व्हॅल्यू काढायची आहे. मग हे जे 2 नंबर आहे C सोबत आलेले, हे इथून या साइड मधून कॅन्सल करून या साइड मध्ये घ्या. काय तर होईल बघा, 600 अपॉन 3000 इंटू 10. हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, साइड चेंज होणे डिव्हिजन मध्ये येतील, म्हणजे इथे 3000 इंटू 10 इज इक्वल टू इकडे राहणार फक्त C. आता करूया, हा 0 या 0 सोबत कॅन्सल, दुसरा 0 इथे कॅन्सल. आता 6 आणि 300 दोघांना डिवाइड करणार नंबर 6. 6 ने जर डिवाइड केलं तर 6 1 जा 6, आणि इथे जर डिवाइड केलं तर 5 अँड 0 म्हणजे 50. काय उरलेलं आहे बघा, 1/50 इज इक्वल टू C. C ची व्हॅल्यू लिहिली 1/50. 1/50 हा आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. 1/50, 50 ने जर 1 ला डिवाइड केलं तर 50, 0 जार 0, 1 मायनस 0 इज 1. नंबर संपलेले आहेत म्हणून पॉईंट द्यायचा, एक 0 घेतला, अजूनही 50 पेक्षा नंबर लहान आहे म्हणजे इथं 0 चा डिव्हिजन होईल. 50 0 जार 0, सो 10 मायनस 0 इज अगेन 10. पॉईंट दिलेला आहे म्हणून आपण अजून एक 0 घेऊ शकतो. 52 जार 100, 100 मायनस 100 इज 0. तर काय आन्सर आलेला आहे 0.02. 0.02 इज इक्वल टू C. ही आलेली आपली C ची व्हॅल्यू. आणि याचं जे युनिट आहे ते युनिट असणार आहे 0.02 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ही असणार आहे आपली C ची व्हॅल्यू.
आता बघा, तुम्ही या चॅप्टर मधला हा जो क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर आता हा क्वेश्चन केवळ एक वेळा सोडून तुम्हाला जमणार नाही. तर हे जे एक्झाम्पल दिलेले आहेत हे एकपेक्षा जास्त वेळा आपण सोडून बघा, मनाने सोडून बघा. सुरुवातीला तुम्हाला हे वारंवार बघावं लागेल कशा पद्धतीने करायचे. फॉर्म्युले जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही, या प्रत्येक सिम्बॉलसाठी काय कुठली माहिती दिलेली आहे किंवा कुठल्या माहितीसाठी कुठला सिम्बॉल यूज करतात, हे सगळं लक्षात राहण्यासाठी तुम्हाला या एक्झाम्पलची परत परत प्रॅक्टिस करावी लागेल, रिव्हिजन करावी लागेल. तेव्हा हे तुमच्या लक्षात राहील आणि पुढील वर्गामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींचा खूप उपयोग होणार आहे. म्हणून या सर्व गोष्टींची भरपूर प्रॅक्टिस करा. बेस्ट ऑफ लक.